टॉस बॉक्स मध्ये तुम्ही जुळा. सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब जे इताड्याचे आहेत त्यांना आपण विनंती करूयात की या मंचावरती सहर्ष स्वागत. भागेश सिर पे टॉर्च उड़ाइए, बस सेकेंड राउंड है. चलिए करण छोड़ रहे हैं यहाँ पर टॉर्च बॉक्स पर है. चेक. आदरणीय विश्वनाथजी साहेबांच्या शोभास आपण टॉस करणार आहोत. आरसीसी राया अगेन्स्ट ने एंटरप्राइजेस गोरसई बी. लक्षाचा कॉल मात्र जय जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आलाय. सो टॉस जिंकलेला तो ने एंटरप्राइजेस गोरसे बीचा कॅप्टन आहे. मान्यवरांचा आभार. आपण मंचाची शोभा वाढवा. जास्त काही विचारणार नाही बिकॉज ऑन गोईंग मॅचच्या दिशेने देखील जायचं आहे. इम्पॉर्टंट मॅच तुमच्या समोर येईल. राया संघाने देखील फार चांगला परफॉर्मन्स केलाय. सो टॉस जिंकलाय त्यांच्या अगेन्स्ट निर्णय काय तुमचा? फिल्डिंग पहिल्या मॅच मध्ये आय थिंक पवन नव्हता. पवन केने आलाय का? हो येईल तोपर्यंत नाही तोपर्यंत. शुभेच्छा तुमच्या संघाला. रायाचे कॅप्टन माझ्या सोबत आहे. टॉस इम्पॉर्टंट होता बिकॉज कुरसेने टॉस जिंकला आणि फिल्डिंग घेतलेली आहे. असं काही नाही, क्रिकेट आहे, कधी बॅटिंग करायला लागते कधी फिल्डिंग. जरूर तुम्ही तुमच्या स्ट्रेंथला बॅक कराल. दोन्ही संघांना शुभेच्छा देईन. आजच्या रात्रीचा महत्वपूर्ण सामना आयसीसी आरसीसी रायाच्या विरुद्ध ने एंटरप्राइजेस गोरसे बीने टॉस जिंकला. फिल्डिंग ते करतील. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. ऐकूयात आपण पुन्हा बाकीचे मात्र आणि बाबूशांना या ऑन गोइंग मॅच मध्ये. थँक्यू. चलिए बहुत बढ़िया करण यहाँ पर टॉस जीते गुरसई टीम. कहते ना आज फूल खिलकर भी उदास है लेकिन समंदर को पानी का प्यास है. लेकिन देखते हैं राया टीम कितना गुरसई टीम के सामने रहेंगे खास. तो उससे पहले देखते हैं ये मैच 34 का टारगेट है. टारगेट भलाई देखिए छोटा सा दिखा जा रहा है लेकिन भागेश कुछ कहा नहीं जा सकता है. कहते ना भैंस ने अगर जियो का सिम खाया ये मत सोचिए अनलिमिटेड दूध देगी. हो सकता है गोबरी. भलाई टारगेट छोटा है लेकिन उतना भी छोटी नहीं है जहां पर गेंदबाज संघर्ष नहीं कर सकते हैं, पलटवार भी कर सकते हैं. नाही पलटवार तर होणार. मागच्या मॅच मध्ये 20 धावसंख्येचा कोणी विचारही केला नव्हता की पाटला होईल. पण तो नानकर संघाने तो पराक्रमी विजय मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित केला. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा म्हणत असतो की प्रेडिक्ट करू शकत नाही किती धावसंख्या तुम्हाला बचावतील, किती धावसंख्या तुम्ही बनवाल. त्याच्यामुळे चांगली रंगलेली मॅच आपण पाहूयात. या सामन्यामध्ये हा जो आकडा आहे तो आकडा या ठिकाणी कंप्लीट करते का? 34 धाव बनवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी सामन्याला करत होता आपण सुरुवात. अर्जुन होते तयार पहिल्याच ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल वेगवान होता. टप्पा पडला, खाली राहिला विकेट कीपरच्या हातामध्ये आणि अर्जुन पहिल्याच बॉल पासून सांगतोय की हम भी किसी से कम नहीं. भागेश बात करेंगे अगला मैच का. टॉच वाज शायद के ये भी पूछ रहे थे कि दोनों टीम के बीच में अब तक कितना मुकाबला हुआ है. लेकिन जहां तक मैसेज न्यूज मिल रही है दोनों टीम के बीच में एक मुकाबला हुआ था और राया टीम ने बाजी मारा था. चलिए बात करेंगे यहाँ पर हल्के से देखिए बैकफुट से जाकर ढकेल दी यहाँ पर गेंद को. आउटफील्ड देखिए कितना तेज है भाई. इससे कहते हैं मारता है कम भगाता है ज्यादा. आता हुआ 4 रन. म्हणतात एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव हा तुमचा शिक्षक असतो. तो अनुभव तुम्हाला मोतीचा पाहायला मिळाला. बॅकफुटला जात असताना फक्त दिशा दिली बॉलला आणि बाउंड्री आली आहे. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी कडा होती. बॉल विकेट कीपरच्या अगदी डोळ्यासमोर असताना विकेट कीपर पोहोचले गेले. थोडासा उशीर लावला गेला. दरम्यान एक मिळते सिंगल आणि आता मोहिल ऑन अ स्ट्राइक. नहीं बहुत बढ़िया. देखिए मोती की बल्लेबाजी की बात करेंगे ना, वो जानते हैं कि टारगेट इतना बड़ा नहीं है और मोती कभी किनारे पर नहीं मिलती है, उसे समंदर की गहराई में जाना पड़ता है. और वो बल से ज्यादा देखिए बुद्धि का इस्तेमाल कर रहे हैं. बल हमेशा आपको लड़ना सिखाता है और बुद्धि हमेशा आपको जितना सिखाता है. और मोती देखिए वो काम कर रहे हैं. जानते हैं
अपनों को धोखा, दुश्मन को मौका। एक बार हमने दिया मौका तो फिर हाथ मसलते बढ़ जाएंगे। नेक्स्ट बॉल अर्जुन. अर्जुन समोर रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल. ट्रान्स चेंज केला आपल्या अनोख्या अंदाजनं. बॉलला पाठवलं गेलंय बॅकआउट पॉइंट बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. सुंदर फटका. स्वतःला लवकर सेट केलं गेलं. या फटक्यासाठी इम्प्रूव्ह स्वतःला लवकर केलं आणि त्याच्या बॅटमधून पहिला चौकार. अर्जुनच्या विरोधात पुन्हा एकदा त्याच अँगलने खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक ऍक्शन आपण पाहिली. असं वाटलं की स्विचित खेळतो की काय, परंतु आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग स्टंप हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे व्हाईट बॉल. पंचांचा इशारा. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीये 10 या आकड्यावरती. 34 लक्ष या मॅच मध्ये. ऑफ द विकेट. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स चॉप करण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला असं वाटलं की बॉल यॉर्कर आलाय. रिव्हर्स मध्ये चॉप हा पहिल्यांदाच आपण फटका पाहिला असता, परंतु बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाहीये. उजव्या हाताचा खेळाडू जेव्हा ऑफस्टंपवरती बॉल खेळण्यासाठी येतो, परफेक्टली वाईड यॉर्कर येतो, तेव्हा उजव्या हाताचा बॅटर चॉप करतो बॉलला, परंतु रिव्हर्सच्या माध्यमातून हा चॉप करण्याचा प्रयत्न. हा पा ऍक्शन रिप्ले, परंतु बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाहीये आणि हा बॉल डॉट फेकत असताना अर्जुन बांगर. शेवटचा बॉल आता रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुली. याच्या अगोदरही प्रयत्न केला होता, परंतु त्या प्रयत्नांमध्ये त्याला अपयश आलं होतं. हा यशस्वी फटका आपण पाहिला तो म्हणजे मोहिलच्या बॅटमधून रिव्हर्सचा. अशा प्रकारे पहिला षटकाचा या ठिकाणी खेळ होता. तो खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 34 धावा चेस करत असताना 14. नहीं, बहुत बढ़िया. देखिए भागेश लगातार रिवर्स खेलने गए, लेकिन वहां पर देखिए डॉट गेंद निकला, लेकिन उसके बाद फिर से चौका यहाँ से आता हुआ. इसी तो कहा जाता है रोटी खाने से ज्यादा रोटी बनाने में समय लगता है, और रोटी बनाने से ज्यादा रोटी कमाने में वक्त लगता है. इस रिवर्स से चौके लाने के लिए थोड़ा वक्त लगा. एक डॉट गेंद आया, वाइड आया, लेकिन उसके बाद 4 रन आया, 14 रन. तो अभी देखिए बात करेंगे 20 रनों की जरूरत है, और जहां पर 18 गेंद. बाबू मागच्या मॅच मध्ये मोहिलने 4 रिव्हर्सचे चौकार दाखवले होते आणि एक सिक्सर सुद्धा होता. म्हणजेच रिव्हर्सने खूप चांगल्या पद्धतीने खेळत असतो. तेच रिव्हर्सचे तुम्ही आता सध्या तरी 2 फटके त्याच्या बॅटमधून पाहिले आणि 14 ने आता इक्वेशन चेंज झालंय. 18 मध्ये किती आहेत? भागेश देखिए अच्छी बात बताए. रिवर्स ने मैं कहूंगा कहीं आपको आवाज कम करता है, लेकिन बर्बाद ज्यादा करता है. अब इतिहास उठाकर देख लीजिए, अच्छे बैटर भी रिवर्स से विकेट डालते हैं जब सीधे बल्ले से रन आते हैं, लेकिन जिन्हें विश्वास से रिवर्स के ऊपर वो ज्यादातर आजमा लेते हैं. और जिसमें देखिए बात करेंगे बैटर से, मोहिल को यहाँ पर ज्यादातर विश्वास था, लेकिन मोती अब दूर रखा गया. देखिए रन इतना ज्यादा नहीं है. जब 20 की जरूरत थी, अब देखिए 19 की जरूरत है. 18 गेंद तो एक रन बद अहमियत रखेगी. एक रन बहुत अहमियत रहेगा टीम के लिए बचाने के लिए. यहाँ से आगे निकले हैं, देखिए यहाँ से उछाल दिया, बड़ा हिट. फील्डर थे, बन गए दर्शक. AK-47 बॉल प्रोवाइड करा, नवीन बॉल प्रोवाइड करा लगेचच मैदानाच्या आतमध्ये. अल्पेश ने आज बताया कि मैंने 40+ के मैच में ये डायलॉग मारा. नहीं, बात करेंगे अल्पेश, ये AK-47 की ना बहुत फरमाइश होती है, इसलिए मुझे हर मैच में 1-2 बार है. बाकी के चीज के साथ साथ कहते ना रंग खूबसूरत लगता है जब आता है होली, और मैदान में जब चलती है AK-47 की गोली, और खास करके मोती के बल्ले से देखिए आता हुआ 6 रन. अब ये छक्के ने देखिए थोड़ा करीब लाता हुआ. भाई कहती ना शराब थोड़ी पियो तो किसी की याद आती है, अगर पूरी बोतल पियो तो एकदम सामने आ जाती है. तो एक छक्के से देखिए मैच करीब आता हुआ. 21 रन. अब देखिए 13 की जरूरत है, और गेंद देखिए 17 गेंद बची है. मुझे लगता है ये समय और ये थोड़े लेट कट खेलना चाहते थे बैकफुट से. कहते ना सरसों मांगो तो तेल देंगे, विकेट मांगो तो लेट कट खेल देंगे. इस बार वल का नहीं, इस बार बुद्धि का इस्तेमाल किया था. हा ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही मोतीला नेहमी साजेशी ठरले. त्याच्यामध्येच त्याला जास्त प्रसिद्धी मिळाली आहे. यावेळेला आता ताकद लावण्याचा प्रयत्न, परंतु ऑनसाइडला जास्त बॉल लांब जाणार नाही. स्क्वेअर लेगचे अंपायर आहेत, अगदी त्याच्या जवळ हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. स्ट्राईक रोटेट झाली आहे. ज्या खेळाडूच्या बॅटमधून आजच्या दिवसामध्ये
रिव्हर्सचे फटके खूप चांगले पाहायला मिळाले. मागच्या ओव्हरमध्ये त्यांनी 2 चौकार दाखवले गेले आणि त्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून 4 चौकार, एक सिक्सर रिव्हर्सच्या माध्यमातून आला. तो मोहिल आता ऑन द स्ट्राइक. चलिए अभी जीत के लिए देखिए बात करेंगे. जीत के लिए चाहिए 12. कहाँ लारा आ रहे हैं क्या? ब्रेन लारा नहीं. और ये चलिए विकेट देर से आया है लेकिन देखते हैं कितना दुरुस्त है. आने वाला वक्त ही बताएगा. अगला मैच देखिए जब टॉच किया गया, पूछा गया यहाँ पर केके की तरफ से क्या उस मैच में पवन जुड़ेंगे और उन्होंने बताया यहाँ पवन आ जाएंगे, लेकिन कपिल ने भी प्रभावित किया भाई. खरं तर पब्लिक चॉईस, पब्लिक डिमांड असतं जे बाबूशाला दिलं जातं. आता खरं तर बाबूशा, माझी डिमांड आहे की तुमच्या आवाजाने एकदा खलनायक होऊन जाऊ द्या. क्या बात है. यहाँ से समय है ना, लेंगे अगली. नहीं यहाँ पर बैटर आ चुके हैं. चलिए अगली बार जब छक्के लगे या विकेट गिरे तभी लेंगे ट्राई. और डीजे नाइक वाले सॉन्ग रखिए. यहाँ पर हम स्कोर की बात करेंगे. 22 रन. अरे अभी भी देखिए बात करेंगे यहाँ से 12 की जरूरत है. और गेंद बात करेंगे देखिए भावेश यहाँ पर भागेश बात करेंगे 14 गेंद अभी भी बचा है यहाँ से और 12 की जरूरत है. मैच कभी भी पलट सकता है. कहते ना हार और घास कहीं भी पैदा हो सकता है. जीत हमेशा आपको दिखाई देता है लेकिन हार कभी आपको दिखाई नहीं देता है. इस बार देखिए मौका है, फील्डर पहुंचे वहां पर. ओ क्या लेंगे यहाँ. कबूतर चाचा, कबूतर नहीं चाह रही है भाई, मैच चाह रही है भाई. कहते हैं ना जो समय पर साथ दे वही अपना, बाकी सब सपना. अगर समय पर कैच नहीं आया तो फिर बन जाएगा सपना. कितना रन यहाँ से भाग कर ले लिए. 1 रन आता हुआ. 13 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज आहे. लक्ष कमी होतं या मॅच मध्ये. फक्त 34 बनवायच्या होत्या. आतापर्यंत धावफलकावरती धावा 23 आल्यात. ऑन द स्ट्राइक मोती. मोती क्या वक्त लेंगे यहाँ से. बड़ा हिट के लिए तैयार थे. यहाँ से रूम बनाए थे, हल्के से पिछला पैर बैकफुट में लिए थे, कीज का बहुत बड़ा इस्तेमाल किए थे लेकिन गेंद देखिए कांटा बदला, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकले. और अब देखिए 12 गेंद 11 की जरूरत है. भाग्यश लगता है आपको यहाँ से, क्योंकि ये वही परिस्थिति टीम है जो हमेशा दूसरे के खेमा में जाकर जीतना पसंद करते हैं और कभी भी मैच बदल सकता है. अक्सर रात में फुल को भी पता नहीं होता है सुबह होते मंदिर जाना है या कब्रिस्तान जाना है. समय की बात करेंगे 9 मिनट का वक्त लिए हैं पहले 2 ओव्हर के लिए. अच्छा यहाँ पर ओव्हर चलता हुआ. सध्या चिंतेमध्ये आहेत करण. का चिंतेमध्ये त्याचं कारणही आम्हाला माहिती आहे, परंतु हरकत नाहीये कारण लवकरात लवकर तुझी जी वस्तू आहे ती तुझ्यापर्यंत पोहोचेल. या मॅचकडे आपण लक्ष केंद्रित केलं तर 12 मध्ये 11 बनवायचे. लाईव्ह कमेंट सध्या होत आहेत आणि एकाने कमेंट केली की पवन आता येतोय. सो नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पवन पाहायला मिळेल. 12 मध्ये 11 बनवायचे आहेत. नवीन ओव्हर मध्ये आलाय तेजस. त्याच्या समोर आज पवन के ऊपर कौन पैसा उड़ाएगा, कल दूर से देखने को मिला. और ये चलिए भाई यहाँ पर ऊंचाई भी ली और लंबाई भी लेता हुआ यहाँ से. अब मैच देखिए बहुत जल्दी करीब जा रही है क्योंकि हवा हवाई हवा हवाई हवा हवाई और छक्के के लिए गेंद को उड़ाए. अल्पेश आपका ख्वाहिश पूरा करूंगा लेकिन थोड़ा टाइमिंग है, समय चाहिए यहाँ पर. सीधा यहाँ से खेलते हुए यहाँ से ये मैच नहीं तो अगली मैच पूरी रात है और होने दीजिए. मैच करीब आ चुका है यहाँ से. अब जीत के लिए देखिए बात करेंगे. 4 रनों की जरूरत है. गेंद बची है देखिए यहाँ से 10. इस वक्त क्या मिलेगा अल्पेश सर? बस और ये चलिए भाई मोती ने सही किया भाई यहाँ पर. अब मोती ढूंढना शुरू कर दिया भाई. अगर जीत के इतने करीब है तो फिर इतनी जल्दबाजी की क्या जरूरत है. फक्त 3 धावसंख्येची गरज आहे. सध्या तरी जॉली स्पोर्ट्स कामतगरला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. जॉली ऑर्केस्ट्राचे ऑर्गनायझर ऋतुराज फौजदार या मॅचचा ऑनलाईन आनंद घेतात. त्यांच्याकडून जॉली स्पोर्ट्स कामतगरला खूप साऱ्या शुभेच्छा. बहुत बढ़िया बहुत बढ़िया. जीत का जश्न रहेगा या यहाँ पर मौका बनेगा. यहाँ पर भी क्या छूटता हुआ यहाँ से. अब औपचारिकता देखिए यहाँ से. अगली मैच के लिए रहिए तैयार भाई. यहाँ से
बहुत बढ़िया, देखिए राया टीम तैयार है फिर से एक बार। टॉस हारने के बाद बल्लेबाजी मिली है कमरान अप्पू, लेकिन सामने देखिए बात करेंगे पवन भी इस मैच में जुड़ रहे हैं टीम के साथ है। और क्या इसके साथ साथ नहीं, एक रन लेने के साथ और इंतजार करना पड़ेगा। बहुत बढ़िया, देखिए वागेश कहते हैं ना, तितली पकड़ने के लिए अपना टाइम बर्बाद मत करिए, बस एक अच्छा से गार्डन, फिर तितली खुद आकर बैठेगी। तो यहां से देखिए बात करेंगे, 1 रनों की जरूरत है और अगली मैच के लिए दोनों कप्तान तैयार रही टीम को लेकर से। और इसके साथ देखिए विनिंग शॉट था, मैच जीते हुए यहां से और चलेंगे अगली मैच की तरफ। मैच के मैन ऑफ द मैच कौन रहेंगे यहाँ पर अल्पेश सर, लेकिन उससे पहले चलते हैं डीजे के पास। चलिए फील्डिंग लगाई यहाँ पर घुरसैट टीम है और मैच के मैन ऑफ द मैच मोहिल मात्रे, देखिए यहां से हाँ। मेरी कैसे बदलती जवानी मेरी, सारा समंदर मेरे पास था, एक बूंद पानी मेरा प्यास था, मेरा प्यास था, मेरा प्यास था। ना से खेला है तो सबको पता है अकेला है। तो चलिए महिला इस मैच के मैन ऑफ द मैच, नायक नहीं खलनायक है, उसका यूट्यूब पर जाइए, बहुत बढ़िया टाइमिंग है, सुनिए एक बार जाकर, फिर आपको समझ में आ जाएगा कैसे टाइमिंग छोड़ा जाता है और लिया जाता है। बहुत अच्छा साथ दिए। मैन ऑफ द मैच देखिए बात करेंगे, जो पिछली मैच में देखिए कमाल की बल्लेबाजी रही, गेंदबाजी रही, मोहिल मात्रे देखिए बात करेंगे। आइए मैच का चलिए आवड़ते कर लीजिए। मोहिल मात्रे देखिए यहाँ से आइए, मैन ऑफ द मैच है, बहुत बढ़िया। देखिए यहाँ से चलिए राया टीम के कप्तान जल्द से आकर आयोजनकर्ताओं से संपर्क करें। चला आरसीसी राया संघ प्लीज विनंती करतो की आपण प्रथमतः आयोजकांशी त्वरित संपर्क साधा। आरसीसी राया संघ प्लीज, अप्पू कुंगले आपल्याला प्रथमतः आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। प्रथमतः संपर्क साधा, त्यानंतर सामना सुरू होईल।
फक्त संगनायक इकडे या. अप्पू प्लीज. सलामी जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. माझ्या सोबतीला करंकाला आता जोडलेले आहेत. नेहा 11 गोरसे बस संघ नाणेफेकी जिंकली. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि आरसीसी राय संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. आरसीसी रायाची ओपनिंग जोडी लवकरात लवकर. चला पण मैदानाच्या आतमध्ये मॅचला लवकरात लवकर सुरुवात करा. आरसीसी रायाचा विरुद्ध नेहा एंटरप्राइजेस जय बजरंग गोरसे बी मध्ये आपण द्वितीय फेरीमधील हा सामना आता पाहणार आहोत. चॅट बॉक्स मध्ये बऱ्याचशा कमेंट्स येत आहेत. आता सध्या आपण मध्यरात्रीमध्ये ठीक आपण पाहतो 1:54 झालेले आहेत आणि तरी देखील प्रेक्षक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि ग्रामीण टेनिस विकेट .in द्वारे देखील बरेचसे एन्जॉय करतात. त्या सर्वांचा पुन्हा एकदा जय जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आयोजित लक्ष्य 7721 चषक 2025 अंतिम रात्रीमध्ये सहर्ष स्वागत सुस्वागतम. जरूर विवरची संख्या सुद्धा आता मात्र या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळू शकेल. कारण गोरसे बस संघ सध्या ऑन फील्ड वरती आहे. त्याच्या सोबतीला पाहू शकाल या ठिकाणी त्यांच्या विरोधात संघ आरसीसी राया संघ बॅटिंग करेल आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जो जिंकेल तो संघ लगेचच जॉली स्पोर्ट कामतगार संघाच्या विरोधात खेळणार आहे. तर जॉली स्पोर्ट कामतगार संघ आपण कुठेही जाऊ नका मैदान सोडून. चांगला क्रिकेट या स्पर्धेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. लक्षाबैल चषक 2025 जय झोटिंग देवरुंग संघाने मात्र 4 दिवस रात्रीचा खेळ डबल फॉर्मॅट मध्ये आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळाली. ग्रामीणच्या माध्यमातून अर्थात असोसिएशनच्या अंतर्गत जे 2 संघ आपण पाहिले जे जोटिंग देवरुंग संघ आणि गावदेवीश्वर नांदकर संघाने अंतिम फेरीत प्रवेश केलाय. आणि ओपन ग्रामीण हाफचा आपण विचार केला तर एक संघाने आतापर्यंत अंतिम फेरीचा प्रवेश केलाय सोनवाई वडूनगर संघाने. आणि पाहू शकाल त्या संघाच्या विरोधात कोणता संघ खेळेल. पहिल्या षटक सूरज केणे. पहिल्या चेंडूवरती दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न. टाइम वॉच सुरू आहे. लक्ष सुद्धा तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी दिला जाईल 4 षटकांसाठी. परंतु पहिले 3 षटके 15 मिनिटांच्या आत तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. बॅटची कडा कॉन्फिडेंट फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी कमरान. पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय सूरज केणेचा पहिला बॉल ऑफ स्टंपचा बाहेर हलका बाहेर निघत होता. आउटसाइड एज घेऊन तो बाहेर निघाला आणि कमरान देखील आता बाहेर निघतोय. मैदानाचा पहिला झटका 0वरती आरसीसी रायाला. जरूर कारण आपण जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये सुद्धा कमरान आय थिंक 0वरती बाद झाला होता आणि या मॅच मध्ये सुद्धा मात्र या ठिकाणी तो खाता खोलू शकला नाहीये. म्हणजे आज कमरानच्या बादमधून आपल्याला एकही धाव पाहायला मिळत नाहीये. सूरज केणेने पहिल्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक घेतली होती. सो ते आता पुन्हा एकदा तो करतोय कारण इथे विकेटने सुरुवात केलेली आहे. डॉमिनेट करणारी बॉलिंग आणि फ्रंट लाईन बॉलर म्हणून नेहमीच आपण ज्याला पॉवर प्ले मध्ये पाहत आलेलं नेहा एंटरप्राइजेस जय बजरंग गोरसे बीने या मॅचची दमदार सुरुवात केली आहे. धावसंख्येचं खातं उघडलं नाही पण विकेटचं खातं उघडलंय. चांगली सुरुवात. अगदी थोडासा दूरवरून फटका त्याने खेळण्याचा प्रयत्न केला. बागची कडा लागली. त्याच्या पाठीमागे विकेट किपरनं कोणत्या प्रमाणे चूक केली नाहीये. आणि पवन केने आज ऑन फील्ड वरती पाहायला मिळतोय. नुकतीच जी आपण एकता ट्रॉफी पाहिली त्या स्पर्धा सुद्धा मात्र जिंकली चॅलेंज स्पोर्ट भिवंडी संघाने. आणि सध्या BC4च्या माध्यमातून चॅलेंज स्पोर्ट भिवंडी संघ सध्या पहिल्या क्रमांकावरती रँक करतोय. 2 स्पर्धा मात्र या संघाने जिंकल्या. परंतु ही स्पर्धा जिंकेल कोण सर्वांच्या नजरा आता मात्र स्पर्धेकडे लागलेल्या आहेत. रऊफ आलेले तिसऱ्या क्रमांकावरती. शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. पुढचा मागचा चेंडू जर आपण बघितला तर तो लेंथ बॉल होता. बाहेरच्या बाजूने निघत होता. यावेळेला थोडीशी लेन्स घेतली होती. शॉर्ट ऑफ लेंथ आला आणि राईज होत असताना बॉल 22 कडे डॉट बॉल. चांगल्या रिदम मध्ये आपण पाहतोय सूरज केनेला. चांगली लाईन त्याने मेंटेन केलेली आहे. वेग सुद्धा मात्र चांगला प्राप्त करतोय आणि वेगाचा चेंडू मात्र निघून गेला विकेट किपरच्या हातात. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला. पाहू शकला अगदी मिडॉनचा शतरक्षक शॉट मिडविकेटला मात्र जाऊन चेंडूला उचलतोय. तोपर्यंत एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण पाहायला मिळाली. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे कॅप्टनने. नेहा एंटरप्राइजेस बजरंग गोरसे बीच आणि सूरजने तशी गोलंदाजी देखील केलेली आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट आली. त्यानंतर रऊफच्या बॅटमधून आपण ही पहिली धाव. आता इंटरेस्टिंग बॅटल स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन अप्पू.
हा पाटे खूप छान रंगेल असं वाटतंय, परंतु या ठिकाणी पाहू शकला अचानक चेंडूला टेकऑफ तिथे घेतला आणि या 1 फॉर दी ओव्हरचा इशारा मात्र या ठिकाणी पंचाच्या वतीनं दिला जातोय. म्हणजे या ओव्हरमध्ये आता सूरज केने बाउन्सर चेंडू हाताळू शकणार नाही, टाकू शकतोय परंतु त्यांच्या काही मर्यादा आहेत. परंतु डॉट चेंडूची सांगता आपण पाहतो, या 4 चेंडूमध्ये करण आतापर्यंत एकच धाव खर्च करतोय सूरज केने. डिसिप्लिन बॉलिंग सूरज कडून. कमी गतीने टाकला, ऑनसाइडला टर्न खेळण्यात आला, मिड ऑनचा फिल्डर शॉट मिड विकेटला. एक धाव तर इथे पूर्ण करण्यात आलेली आहे. चांगली फिल्डिंग किशोर कडून आपण पाहतोय आणि एका धावेने धावसंख्येला आकार मिळेल. 2 धावा फक्त धावफलकावरती आहेत. योगेश सर, आपण फर्स्ट मॅच मध्ये जेव्हा गोरसे बीला बघितलं होतं 78 धावा त्यांनी बनवल्या होत्या 5 षटकांमध्ये. सो किमान आरसीसी राहायला 40च्या जवळ पोहोचावं लागेल या 4 षटकांच्या मॅच मध्ये. जरूर, परंतु प्रयत्न करावा लागतील या ठिकाणी. ओ पुन्हा पाहू शकाल थोडासा दूरवरून फटका त्याने एक्झिक्यूट केला आणि एक्झॅक्टली आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होत असताना या ठिकाणी फक्त 2च धावा इथे खर्च केल्या. मी विनंती करतो गोबे संघाला की आपण सुद्धा रेडी राहा, कारण आजच्या दिवसात जो संघ क्वालिफाय होणार आहे तो संघ तुमच्या अगेन्स्ट लगेचच सेमीफायनलचा सामना खेळणार आहे, कारण गोबे संघाने कालचा दिवस गाजवला आणि आज पाहूया कोणता संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती फक्त 2 आणि 1 विकेट मिळवलेले. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मागच्या मॅच मध्ये 4 विकेट मिळवले होते आणि या मॅच मध्ये देखील पहिल्याच बॉलवरती विकेट आणि अवघ्या 2 धावांचं षटक सूरज आणि त्यानंतर आलाय जो पहिल्या मॅच मध्ये नव्हता. कालच्या रात्रीमध्ये मालिकावीरची बाईक ज्याने पटकावली ग्रामीण बिग बॅश मध्ये. पवन आलाय आणि त्याच्या विरुद्ध अप्पूचा पहिला धमाका लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला पप्पू कुंगलेने. काय सुंदर मात्र त्या ठिकाणी टायमिंग पाहिला आपण. लॉंग ऑनची सीमारेषा अगदी सहजपणे ओलांडली. हा क्लास अप्पू कुंगलेचा आहे, मग त्याच्या अगेन्स्ट कोणताही गोलंदाज असू द्या. ओ बॅटची कडा पाहू शकाल अगदी क्षेत्रक्षेत्र सज्ज आहे. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती त्या ठिकाणी, परंतु पाहू शकाल या ठिकाणी कोणत्या प्रमाणे चेंडू स्टंपवरती धडकला नाही. जरूर त्या ठिकाणी पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या. आपण मध्यरात्रीमध्ये आहोत तरी सुद्धा मात्र या ठिकाणी काही संघांच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत. जरूर आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू. जबरदस्त फटका पंच केला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडू चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. बॅकफुटला थांबला. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आत आहे, त्याच्या वरतून पंचचा चौकार. पुन्हा आपण पाहतोय वार्ड ऑफ लॉंग ऑफला फार वेगाने बॉल चाललेला आहे. ड्रायव्हिंग लेंथला बॉल ड्राईव्ह केलाय, थोडंसं फंबल. कपिल कडून त्याचा फायदा. 2 धावा धावफलकावरती आणि या षटकामध्ये अटॅक केलेला आहे तो अप्पू कुंगलेने. धावफलकावरती आपण पाहतोय सध्या आरसीसी रायाचं धावफलक 16वरती. हो, चांगल्या धावा येत आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या सूरज केने. हो, हाफ बॉलिंग हाफ ट्रेकर लेंथ होती, खेचून मारला. पटकेला उंची जास्त मिळाली आणि त्याच अनुषंगाने ओ माय गॉड झेल ड्रॉप. सूरज केनेच्या माध्यमातून हा झेल ड्रॉप पाहिला. म्हणजे आपण म्हणू शकतो गोडसे संघ सुद्धा चुका करू शकतो, परंतु तुम्ही त्या चुका करण्यासाठी त्यांना भाग पाडा. यस, ती देखील माणसंच आहे, त्यामुळे चुका कोणाकडे होऊ शकतात आणि एक सहज सोपा वाटणारा झेल इथे सुटलाय हे फार क्वचित पाहायला मिळतं आणि सूरजला देखील समजलं असेल की कसा झेल सुटलाय. मॉलस बॅक ड्राइव्ह लॉंग ऑफला कपिलला आपण पाहतोय. पहिली धाव पूर्ण झालेली आहे. इथे आता चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो आलेला आहे. मागून बॅकअप फार वेगाने येते. 1 धाव मिळते. एंड ऑफ दिस सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ अशा पद्धतीने संपला. पहिल्या षटकामध्ये 2, सेकंड ओव्हर मध्ये आलेल्या त्या आतापर्यंत 16 धावा आणि ओव्हरऑल धावफलकावरती आपण पाहतोय त्या 18 नॉ लॉस. 1 विकेट पडलेले, माफ करा, कामरानची जी पहिल्याच बॉलवरती पडली होती आणि 18 धावा धावफलकावरती आहेत आरसीसी रायाचा. जरूर गोरसे बस सध्या ऍक्शन मध्ये आहे आणि या संघाला वडपे गावातून सचिन सोंगाळ आणि बच्चा याचकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. दोघांचा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1-18 अशी परिस्थिती आपण पाहतोय सध्या आरसीसी राया संघाची. 2 षटकं जरूर संपन्न झाली. दुसऱ्या षटकामध्ये पवन केनेने तब्बल 16 धावा खर्च केल्या आणि आता तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय लसित मलिंग ऑफ गोरसई. मिस्टर कपिल केने राईट मोर द विकेट मारा करेल.
सामना करण्यासाठी रौफ उर्फ तेजा सज्ज ज्याला अगदी शरीराचा वेग देणारा चेंडू पाहतोय. वेगवान चेंडू होता, गतिशील होता आणि पाहू शकाल कुठल्या प्रमाणे चेंडू बॅटमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. आणि सर एक महत्वपूर्ण बाब या गोष्टीचा मी जरूर उल्लेख करेन की वेळ पहिल्या 7 मिनिटांमध्ये 2 षटकं टाकलेली आहेत. सो गोरसे बी नेहमीच कॉम्पिटिटिव्ह लेवलला खेळत आलेल्या वेळेचं बंधन टाइम मॅनेजमेंट त्यांना योग्यरित्या करता येते. हुक करण्याचा प्रयत्न फाईन लेगला फिल्डर धावतात. पहिल्या बाउन्स वरती कव्हर करून थ्रो केलेला आहे. मी ती फक्त एकच धाव. या क्षणाला रौफ देखील अप्पूला स्ट्रायकिंग एंडला आणतायत आणि सध्या त्याने जी स्ट्राईक केली मागच्या ओव्हरमध्ये पवन केणेच्या विरुद्ध, सो तो जर स्ट्रायकिंग एंडला असला तर धावांचा वेग कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकतो. धावा फलकावरती 19. ऑनलाईनच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षा पाहतो आपण. गोरसे बस संघावरती बेस्ट ऑफ लक फॉर निश पाटील यांच्या वतीने शुभेच्छा आल्या. परंतु स्पेशली सुरेश केनेला त्यांच्याकडून शुभेच्छा आल्या गेल्या. परंतु बॅटची आय थिंक वरची कडा लागली. परंतु शॉर्ट फायनलच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न केला नाही. जणू काय त्याचा जो शरीर सृष्टी जर पाहिली तर अगदी जाड आहे, त्या दिवसाकडे त्यांनी तो प्रयत्नच केला नाहीये. या क्षेत्ररक्षणामधून चुका होत आहेत आज. कारण मगाशी आपण जर बघितलं तर कपिल केणे त्यानंतर सूरज केणे त्याच्याकडून एक झेल सुटला आणि आता शॉर्ट फाईन लेगचा फिल्डरने कॅचचा प्रयत्न केला नाही, मागे थांबला. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव. हो हॅमर केलाय लॉंग ऑनला. फिल्डर उपस्थित आहे पण फक्त बनून प्रेक्षक. सीमारेषेचा बार आला. आणखी एक दमदार षटकार. फटका खेळलाय अगदी स्टँड अँड डिलिव्हर आणि लॉंग ऑन द सीमारेषा पुन्हा मात्र अप्पू कुंगलेने मात्र त्या ठिकाणी क्लिअर केली. दुसरा सिक्सर आला त्याच्या बॅटमधून. तुम्ही पुन्हा रिप्ले पाहू शकाल. चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला आता आरसीसी राय संघ पाहायला मिळतो. 31 धावा फलकावरती लागल्या गेल्या. हा चेंडू खाली राहतो. अगदी सबर डिलिव्हरी, परंतु लाईन चुकीची निवडली. चेंडू चालला अगदी युजवा स्टिकच्या खूपच बाहेरून. वाईटचा इशारा. अवांतर धाव तिथे जोडली जाईल. 32. पहिल्या षटकामध्ये सूरजच्या फक्त 2च धावा. त्यानंतर मागच्या ओव्हरमध्ये 16, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 आलेले आहेत. आणि इथे अपील होतीये भावेश कडून, कपिल कडून कॉट बँड साठी. लाऊड शाउट स्ट्रॉंग अपील आहे. आताही अपील करतात मात्र अंपायरचा स्पष्टपणे नकार. धावसंख्या धावफलकावरती टोटल आपण पाहतोय 26. दोन्ही अंपायर सध्या चर्चा करतात पण पाहूयात एक्झॅक्ट काय घडलेलं आहे. बॉल कुठून गेलाय, तो बॅटला लागून गेलाय की नाही. जरूर थोडंसं आपण जर पाहिलं तर लाईव्ह अपडेट्स मध्ये थोडंसं करेक्शन पाहायला आपल्याला. कारण आपण जर स्कोअर कार्डवरती पाहिले तर अल्पेश आम्हाला जरूर सांगतात की एक्झॅक्टली 26 धावा इथे झालेल्या आहेत. परंतु लाईव्ह अपडेट्स मध्ये आपण जर पाहिले तर 32 धावा तिथे लागला गेला होता. परंतु या ठिकाणी पाहू शकाल दोन्ही पंचात मात्र या ठिकाणी विचार केल्यानंतर पंचाचा बोट आकाशाकडे लागला गेला आणि फलंदाज बाद झाला या अप्पू कुंगळे. दुसरा धक्का लागत असताना टीम आरसीसी राय संघाला. इथे माहोल बनवताय ते रात्रीमध्ये आपण सध्या पाहतो. अंतिम रात्रीमध्ये ही स्पर्धा लक्ष 7721 चषक 2025. 26 धावात बॅटिंग करत असताना आरसीसी राया. या षटकातील अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज आता मात्र सज्ज होतो या कपिल. चेंडूची लाईन पाहावी लागेल. पडल्यानंतर भरपूर आउट स्विंगर झाला. खूपच उजव्या स्टिकच्या बाहेरून निघून गेला. वाईटचा इशारा पुन्हा मात्र पंचाच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धावा इथे मात्र खर्च करतो. पुन्हा मात्र बाप बेटे की जोडी आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. ओ रिव्हर्सचा फटका इथे अटॅम्प्ट केला परंतु हाईक फॅक्टर होती, त्याचमुळे पंचांनी ही अपील नाकारली. लेग बाईज पुन्हा अवंतर धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. अशा रीती 3 षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 28 म्हणजे या 9.33च्या धावगतीने आतापर्यंत धावा जोडल्या आरसीसी राय संघानं. 2 विकेट जरूर इथे मात्र गमावले. कमरान 0वरती बाद झाला. तर आपण पाहिला अप्पू या ठिकाणी 22 धावांची तुफानी केली साकारली आणि आता मात्र रौप तेजा आणि माईस इथे मात्र जोडी आपल्याला
खेळपट्टीवरती पाहायला मिळते. अप्पूने चांगला खेळ केला. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. एक चौकार आपण बघितला. टोटल 22 धावा त्याने जोडल्या धावा फलकावरती. धावासंख्येला वेग प्रदान केला. पण त्यानंतर पाहूयात शेवट जर चांगला झाला तर 40च्या जवळपास ते पोहोचतील आणि मग सेकंड इनिंगमध्ये त्यांच्या गोलंदाजांना तितकंच ॲडव्हान्टेज असेल, बेनिफिट असेल. 40 धावा असल्या तर चांगली फाईट ते देऊ शकतात. अन्यथा जे बॅटिंग ऑर्डर आहे, न्या एंटरप्राइजेस, जे बजरंग गोरसे बीजी, पहिल्या मॅचमध्ये 78 धावा त्यांनी 5 षटकांमध्ये उभारल्या होत्या. सो 40 माग नसतील पण त्या बनणं देखील तितकंच गरजेचं असेल या पहिल्या डावामध्ये. 22 आता क्लोज येतो आणि लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आलाय किशोर मुकादम. परंतु सर्व क्रीडारसिकांना असं वाटलं असेल की चौथा षटक भावेश पवार इथे मात्र हाताला येईल, परंतु तसं नाही. किशोरच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आलाय. चांगला ड्राईव्ह पाहतो. अगदी मिड ऑफला क्षेत्ररक्षक चाललाय कपिल. चांगला फील्ड तिथे मात्र आपण पाहतोय. सिंगल धाव कंप्लीट. सिंगलच्या वतीने 29. लॉस ऑफ 2 विकेट्स. जर तुम्हाला गोडसे संघाला अडचणीत टाकायचं असेल किमान इथून करंट 40चा आकडा जरूर तुम्हाला डोळ्यासमोर ठेवावा लागेल. यस, किमान प्रत्येक गोलंदाजाला 10 धावा हव्यात. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम. स्वतः गोलंदाजाचा कॉल आणि इथे चूक घडली त्याची. खरं तर मिडॉनला जो फिल्डर होता राहुल, त्याला कॉल देणं गरजेचं होतं, पण किशोर अगोदरच म्हणाला की मी पकडणार आहे, त्यामुळे तेही थांबले. मिस जस्ट कॅच ड्रॉप. धाव फलकावरती 30. भरपूर वेळ चेंडू हवेत पाहिला, पण जजमेंट सुद्धा चांगलं त्या ठिकाणी केलं होतं, परंतु अनुमान थोडासा चुकीचा पाहिला पण गोलंदाज किशोर मुकादमचा आणि त्याचमुळे चेंडू अगदी धरतीवरती दान झाला. सिंगल धाव. फिल्डिंग मध्ये वारंवार आपण बदलाव पाहतोय. रोपच्या विरोधात वेगळी फिल्डिंग डिपार्टमेंट पाहत असतो आणि माईकच्या विरोधात पाहिलं तर या ठिकाणी एक वेगळं रणनीती मात्र या ठिकाणी नेहा 11 गोडसे संघाच्या माध्यमातून आखली जात आहे. चांगला अभ्यास हा संघ आपण पाहतो. या गोरसे संघ रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केलाय, परंतु चेंडूने बॅटमध्ये एक्झॅक्टली कुठलाही संपर्क तिथे झाला नाहीये. चांगली चेंडूच्या हाताने. यस, स्विच हिटचा प्रयत्न होता पण फुल लेंथ बॉल पाहायला मिळाला किशोर मुकादमचा, जे या डावखुऱ्याचे स्पिनर आहेत. चांगला चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या थांबलेली आहे 30 वरती. बॉल अजूनही बाकी आहेत या षटकातील 3. पाहूयात मॅक्सिमम रनचे फटके येत आहेत का. पूल करण्याचा प्रयत्न पण इथेही पडल्याबरोबर थेट विकेट किपर भावेश हातामध्ये. अगेन्स्ट स्पिन खेळण्याचा प्रयत्न करतात. डॉट बॉल. यस, स्विंग इन डिलिव्हरी पाहायला आपल्याला. स्विंग अँड मिस. कुठल्याही प्रमाणे त्या ठिकाणी फलंदाजाला चेंडू उमगला नाहीये. स्लॉग ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे आणि किशोर मुकादम मात्र या ठिकाणी दम दाखवत असताना पुन्हा मात्र पाहू शकाल अगदी आय थिंक बॅटची आतली कडा लागली असावी. धाव करण्याचा प्रयत्न केला. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. चला, नवीन फलंदाजाने लगेच एंट्री करायची आहे, कारण आपल्याला सुद्धा आजचा जो शेड्यूल आहे, ही स्पर्धा आहे, जी लवकरात लवकर संपन्न सुद्धा करायची आहे, कारण आमच्या आयोजकांना सुद्धा मात्र या ठिकाणी वेल हवा आहे, कारण दिवस रात्र ते मेहनत करतायत. त्यांच्या डोळ्याला झोप नाहीये. डोळ्यात तेल टाकून मात्र स्पर्धेकडे त्यांचा पूर्णपणे फोकस आहे. शेवटचा चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंग मधील आणि या शेवटचा चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अरमान. असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये RCC राया संघाला मात्र यश मिळेल, परंतु फक्त आतापर्यंत 30 धावा स्कोअर कार्डवरती लागल्या गेल्या. लास्ट डिलिव्हरी ऑफ फर्स्ट इनिंग. चेंडूला आपली दिले हुक केलाय. चेंडू त्याला अगदी फाईन कडे पाहू शकाल. चेंडूचा पाठलाग करतायत. दोरीचा प्रयत्न होतोय आणि जोपर्यंत चेंडूला फेकी केली तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिहेरीचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र कदाचित रनआउटच्या स्वरूपात विकेट्स पतन होऊ शकेल. आणि यस, 2 धावा कंप्लीट. 32 धावा फलकावरती. विजयासाठी 33ची आवश्यकता. जॉलीस्पर कामतकर संघ विनंती करतो की आपण रेडी राहा. जसा सामना इथे मात्र संपन्न होईल, विजयी संघाच्या विरोधात तुम्हाला खेळायचं आहे आणि त्याचप्रमाणे हर्षद 11 पारदेव गोबे संघ आपण सुद्धा रेडी राहायचं आहे. पहिल्या धाबातील ही मास समोर तुम्ही पाहू शकाल. कमरान चुन्यावरती बाद झाला. सर्वाधिक धाबा अप्पू कुंबळेच्या नावावरती राहिल्या. 10 चेंडूमध्ये 22 धाबा त्यांनी जोडल्या. रोपने 7 चेंडू मात्र फेस केले. 4 धाबा त्याच्या बाटपतून आल्या. त्यानंतर माईज कुंगले आला, त्याने एका धाब्याचं योगदान दिलं आणि शेवटला अरमाननं एका चेंडूचा सामना करत असताना 2 धाबा जोडल्या. तुम्ही बॉलिंग कार्ड्स पाहू शकाल या ठिकाणी. पहिल्या षटक सूरज खेडीचं राहिलं. एका ओव्हरमध्ये फक्त त्यांनी 2 धाबा खर्च केला. गडी बाद केला 1. दुसरं षटक पाहिलं तर पवन केण्याचं थोडंसं मागणं पाहिलं आपण. विदाऊट विकेट्स पाहिली आपण. 16 धाबा त्याने खर्च केल्या. कपिल केल्याने मात्र कमबॅक केलं. 8 धाबा खर्च करत 1 गडी बाद केला
आणि शेवटच्या ओव्हरमध्ये किशोर मुकादमनं फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. इंटरनॅशनल लुक या स्पर्धेला मात्र देण्याचा प्रयत्न ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि हे दृश्य पहा मित्रांनो, कधी न विसरणारा दृश्य आपण पाहतोय. अगदी फायर शो विथ लक्षा बैलाची ही रॅली तुम्ही पाहू शकाल. सर्व त्याचा हा मित्र परिवार श्यामशेठ दलवी अर्थात देवरुंगची ही शान आहे. इथे मात्र पहा फायर शो, फटाक्यांची आतिषबाजी, कलरफुल फटाके इथे मात्र या ठिकाणी आपल्याला फोडताना पाहायला मिळाले. पूर्णपणे लाईट्स ऑफ केली होती. अतिशय सुंदर हे विहंगम दृश्य. गोलाकार प्रमाणात मात्र हा क्रीडांगण पाहू शकाल तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी देवरुंगपाडा. चला लगेच सलामीची जोडी पाठवायची आहे. प्लीज गोरसेब संघ वेळेला महत्व द्या. लक्ष 33 धावांचा आहे. 24 चेंडूमध्ये तो लक्ष पूर्ण करायचा आहे. नेहा 11 गोरसेब संघाला अर्थात नेहा श्यामशेठ दलवी साहेबांची सुकन्या आहे आणि त्या सुकन्याच्या नावाने संघ आज या स्पर्धेमध्ये खेळतोय. फटाक्यांची आतिषबाजी, जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन. एकूणच 64 संघांना स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली. 2 फॉर्मॅटच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेचं नियोजन आपण पाहत आहोत. होमसाई आपले रोनाल्ड क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत तुम्हाला फायनल पाहायला मिळेल. जय झोटिंग देवरुंग विपक्ष जावदेवी स्पोर्ट नानकर. आणि ओपन हाफ ग्रामीणचा विचार केला तर सोनवाई वडूनगर अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय, परंतु त्यांच्या विरोधात संघ खेळेल कोणता हा प्रश्न पडलेला आहे. त्याचा सुद्धा उत्तर मात्र काही क्षणांतर आपल्याला पाहायला मिळेल. लेट्स प्ले. सलामी जोडी खेळपट्टीवरती आपण पाहत आहोत. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या भावेश पवार आणि सूरज केने. माफक 33 धावांचं आव्हान या मॅच मध्ये सूरजच्या सोबतीला. मागच्या मॅच मध्ये कपिल आला होता, पण आता थेट भावेश पवार आलाय. कदाचित अटॅकिंग सुरुवात त्यांना करायची आणि लवकरात लवकर या मॅचला फिनिश करायचं असेल, अथवा मग पाहूयात या मॅचला अनुसरून ते बॅटिंग करतात की 33च धाव आहेत. शांत आपण खेळूयात या मॅच मध्ये, पुढे जाऊयात की फार सुरुवातीपासून अटॅक पाहायला मिळेल. पाहूया सुरुवात तर करतील आता पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अप्पू कॅप्टन. हा बदल आपण पाहिलं तर कारण पवन केणी एक्झॅक्टली इथे पोहोचला आणि त्याच अनुषंगाने आता सूरजवरती जबाबदारी टाकली गेली. आणि तसेच सूरज आपण प्रत्येक सामन्यामध्ये ॲज अ ओपनर म्हणून खेळताना पाहिलेला आहे. 24 चेंडू आणि 33 धाबांचं याची संरक्षण करायचं आहे टीम आरसीसी राजा संघाला. हो, पहिला चेंडू खराब, फुल टॉस होता, त्याला दिशा दाखवली, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेनं, पंचाचा इशारा आलाय, षटकार. अंपायर्स कॉल. येस, आपण जाऊयात. ऑन ग्राउंड अंपायरने रेफर केले थर्ड अंपायरला. एक्झॅक्ट कुठे अटेम्प्ट केलेला बॉल सूरज खेळेने क्रीज मध्ये उभा होता आणि हा बॉल आपण पाहतोय अटेम्प्ट केलेला आहे सूरजने. चला आमचे तिसरे पंच कुठे असतील, आपण कंट्रोल रूम मध्ये या. षटकार जरूर आलाय, परंतु इथे जर हा चेंडू जर बीमर असेल तर मात्र या ठिकाणी अजून एक्स्ट्रा दाबलेल तर तिसरा पंचाचा निर्णय आलाय. इट इज बीमर, नो बॉल आहे. यस, फिल्डिंग सेट करून घ्या प्लीज लवकर. आरसीसी राया, वेळ जास्त नाही, यानंतर देखील आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत, त्यामुळे फिल्डिंग सेट करा. इट इज नो बॉल. वेस्ट आहे, कमरेच्या वरती अटेम्प्ट केलाय आणि तो डीप फाईन लेगला देखील गेलेला आहे, सीमा रेषेच्या बाहेर. पहिला 7 धावा, पुढचा फ्री हिट. मॅच बॉल आलेला आहे त्या बाजूने. अंपायरचा बॉल तुमच्याकडेच ठेवा. चांगली सुरुवात पाहतो आपण या ठिकाणी. या षटकारानं सूरजनं आपला खाता उघडला, डावाची सुरुवात केली आणि कुठेतरी मात्र सामना कदाचित आपल्याला वन साइड पाहायला मिळू शकेल. ज्या अनुषंगाने सुरुवात आपण पाहतोय, पुढील चेंडू सुद्धा पाहिला तर फ्रीट आहे आणि त्या फ्रीट चेंडूवरती एखादा मोठा फटका पाहायला मिळू शकेल का. पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना अप्पू कुंगले मार्गस्थ होतोय. हो, चेंडूला आपटी दिली आणि चेंडूला पाठवला अगदी वाडिश लॉंग ऑनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा पैकी
दुसरा षटकार आलेला आहे. चला, मॅच बॉल येत नसेल तर अंपायर्स आपण नवीन बॉल द्या, मॅच थांबवू नका प्लीज. 2 षटकारांच्या साह्यानं धावसंख्या 13 या आकड्यावरती 33 धावांचं लक्ष असताना या मॅच मध्ये अजूनही 20 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या नेहा एंटरप्राइजेस जय बजरंग गोरसे बी ला. यावेळेला मागे निघाला, इनसाइड आउटचा प्रयत्न होता पण बॅटच्या आतल्या भागाला लागून बॉल लॉंग ऑनला आला आणि मिळते ती फक्त एकच धाव. आता येतोय स्ट्रायकिंग एंडला सर भावेश पवार. जरूर आक्रमकता या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळाली सुरेश किनीच्या वतीनं, कारण पहिल्या 2 चेंडूवरती जरूर 2 सिक्सर पाहिले. हा फटका सुद्धा मात्र जरूर त्याला एक्स्ट्रा केवरला ड्राईव्ह करायचा होता अगदी इनसाइड आउटच्या अंदाजानं, परंतु संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. परंतु पाहू शकाल आता मात्र ऑन स्ट्राईक वरती भावेश पवार आहेत. मग त्यांच्यासाठी किती सीमारेषा लॉंग असू द्या सहजपणे ते क्लिअर करत असतात. परंतु पप्पूच्या अगेन्स्ट इथे मात्र पाहू शकाल अगदी डिफेन्सिव्ह स्ट्रोक, फक्त हलक्या तरी चेंडूला दिशा दाखवली. चेंडू शॉट फाईन लेग कडे चाललाय. एक धाव तिथे पूर्ण झाली. लेग बाईज इशारा पंचांचा इथे मात्र आपल्याकडे पोहोचवला जातोय. सिंगल धाव. एक धाव इथे आपण जरूर पाहतोय. फार वेगाने मिडल अँड लेगला बॉल टाकला होता यावेळेला, तो थोडासा बाहेर देखील निघत होता. अंपायर्स कडून आपण बघितलं लेग बायचा इशारा. धावसंख्या सध्या 15. फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरचा वरतून काढलाय सूरज खेळेने. बॉल पुढे, फिल्डर मागे, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. जरूर पारितोषिक आमच्या बरोबर पोहोचलाय, परंतु तेवढ्या धाबा तर शिल्लक नाही का आता आकाश, कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिल्या तर धाबा संख्या फलक्यावरती लागल्या गेल्या 24 आणि आता विजयासाठी 18 चेंडू आणि 9 धाबांची आवश्यकता आहे. चला जॉली स्पोर्ट कामतकर या आपण लगेच नाणेफेकी इथे सप्पणे केली जाणार आहे. धाबातील दुसरा षटक आणि गोलंदाज पाहू शकाल या ठिकाणी माईस आलाय आणि माईच्या अगेन्स्ट इथे मात्र या ठिकाणी फटका खेळण्यासाठी सज्ज होते सूरज खेने. एकतर्फा खेळ इथे मात्र आपण पाहिल्या, असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी चांगली फाईट या दोन्ही संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल, परंतु परिस्थिती टाईट आपण पाहतो इथे, म्हणजे गोरसे ब संघाची 18 मध्ये 9 धाबा. यस, लेट नाईट शेड्यूल आहे त्यामुळे आमच्या आयोजकांचा वेळ थोडासा वाचवतात गोरसे बी, त्याबद्दल देखील आभार. 18 बॉल आणि या मॅच मध्ये 9 धावांची गरज आहे. खास करून आमचे सुजल आता माझ्याकडे बघायला लागले. 2 षटकार आले तरी 500 रुपयांचा कॅश प्राइज सूरजला, सतीशजी मसने साहेबांच्याकडून. चला पाहूया 2 सिक्सर येतात का या ठिकाणी. ओ हेलिकॉप्टर अगदी प्लेक्सचा फटका, चेंडू हवेत खेळलाय आणि चेंडू निघून चालला अगदी वाडिश मिड विकेटच्या दिशेनं. 4 धाबांसाठी चौकार. काय फटका खेळला त्या ठिकाणी, अगदी मनगडी फटक्याचा वापर आणि परफेक्टली प्लेक, परफेक्टली टायमिंग. प्रयत्न जरूर झाले झेल पकडण्यासाठी, परंतु त्यांच्या वाखाच्या बाहेर झेल, कठीण झेल होता. चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर आणि विजयासाठी आता मात्र 5 धाबांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 17. ओ फुलटॉस, चेंडू मात्र चाललाय मिड विकेटच्या बाहेर आणि स्पर्धेच्या बाहेर जात असताना RCC राया. कॉंग्रॅच्युलेशन नेहा 11 गोरसे संघ, अभिनंदन श्यामचंद दलवी. चला लगेच विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी घ्या आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सूरज केने. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 धावा खर्च केला, गडी बाद केला 1 आणि धाबाचा पाठला करत असताना या ठिकाणी ना बाद 28 धावा टोकल्या. सलगच्या दुसऱ्या सामन्यामध्ये
मॅन ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकारत असताना या सूरज आपण आणि या संघ नायकांना सुद्धा त्वरित यायचं आहे. गोरसे